नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे एस.टी.व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो की ऊस पिकामध्ये 100% तण व्यवस्थापन कसं करायचं, ह्या पद्धतीने करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर ह्या व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल। तर शेतकरी मित्रांनो, आता काय झालं आहे की मजुरी सहाय्यानं तण व्यवस्थापन करणं हे सोपं राहिलेलं नाही आहे ऊस पिकामध्ये किंवा कोणत्याही इतर पिकामध्ये बी आपल्याला तण व्यवस्थापन करणं मजुरी सहाय्यानं सोपं राहिलं नाही। काय की मजुरी वाढली आणि जे आपलं उत्पन्न जे आहे, जे पिकं जे आहेत, तर त्यांची पिकाचे भाव जे आहेत शेतकरी मित्रांनो जे आहेत तेच आहेत आणि मजूर वाढले, त्यानंतर खताचे भाव वाढलेत आणि औषधाचे भाव वाढलेत आणि जे आपले पिकाचे भाव आहे शेतकरी मित्रांनो ते जे आहेत तेच आहेत शेतकरी मित्रांनो, जे की 10 वर्षापासून जसे आहेत तसेच आहेत। तर त्यामुळं शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायला की मजुरा सहाय्यानं असन किंवा जास्त खर्च आपल्याला परवडत नाही सध्याच्या घडीला। तर जास्त खर्च पिकावर करणं हे परवडत नाही, तर आपल्याला तण व्यवस्थापन तर करावंच लागेल। का की पीक पेरल्याच्या नंतर तण व्यवस्थापन करावं लागेल, खत टाकावं लागेल, औषध फवारावंच लागेल। परंतु शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायचं की त्यावरील खर्च कमी करायचा आहे आपल्याला, म्हणजे तण व्यवस्थापन करताना जास्त खर्च नाही आला पाहिजे, खत व्यवस्थापन करताना खर्च जास्त नाही आला पाहिजे, किंवा आपल्याला फवारण्या करता वेळेस औषधाच्या त्यावेळेस खर्च कमी आला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, आपण आता सध्या पहिल्यावानी म्हणजे दुकानदाराच्या मनावर शेती करणं हे चुकीचं आहे। का की कुणी बी आपापलेच भाकर भाजायची बघतंय, त्यामुळं दुकानदाराच्या किंवा कंपनीच्या जीवावर शेती करायची नाही, त्यांच्या मनावर शेती करायची नाही। आपण आता शेती करायचं शिकलं पाहिजे शेतकरी मित्रांनो। त्यामुळं काय करायचं आहे की आपल्याला ऊस पिकामध्ये तण व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं किंवा कमी खर्चामध्ये कसं करायचं। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हे ॲट्रोजन जे आहे शेतकरी मित्रांनो, हे जे आहे पुढं आहे, आता हे उलटा फोडला शेतकरी मित्रांनो, त्यामुळं तुम्हाला नाव दाखवायला हे जे आहे शेतकरी मित्रांनो, ह्याचं नाव बघा, ॲट्रोजन 50% WP हे आपण फॉर्म्युलेशनमध्ये येतं आहे शेतकरी मित्रांनो। आणि हे जे पुढं आहे अर्धा किलोचा पुडा जे आहे शेतकरी मित्रांनो, 250 तर 300च्या आतच येतो शेतकरी मित्रांनो, 300च्या पुढं रेट नाहीत। 250च्या आतच कुठं बी जर घेतला तर 250, 250 तर 300 यामध्येच रेंज असते शेतकरी मित्रांनो, कोणत्या कंपनीचा घेतला तरी तुम्ही। तर आपल्याला ती जे अर्धा किलोचं पॅक शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय 1 एकरसाठी पुरतो या। कारण की आपल्याला काय ऊस पीक ज्यावेळेस आपल्याला ऊस लावायचा असतोय त्यावेळेस काय आपल्या सर्व रान फवारायचं नसतं आहे, कारण की लय झालं खाली 1-1.5 फूटच आपल्या रान फवारायचं असतं आहे आणि आम्हाला जे अंतर आहे ते फवारायची गरज नसते, का की सरीवरती तण काय उगवत नाही आहे। त्यामुळं आपल्याला जिथं तण उगवत आहे तिथंच फवारायचं। त्याच्यामुळे आपल्याला अर्धा किलोची पॅकिंग जे आहे तर ती पुरते शेतकरी मित्रांनो। तर काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, आपल्याला हे जे ॲट्रोजन जे आहे 50% WP मध्ये, तर हे आपल्याला फवारायचं प्रमाण जे आपले 18 ते 20 लिटरची जी टाकी असते शेतकरी मित्रांनो, फवारा पंपचा असतो आहे 18 ते 20 लिटरचा, त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की 70 ते 80 ग्रॅम घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट येत आहे। तर आपल्याला काय करायचं आहे 70-80 ग्रॅम घेऊन व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला फवारणी ज्यावेळेस आपली कांडी दाबतो किंवा कांडी दाबल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस दुसरं पाणी देत असतो, पहिलं पाणी देऊन कांडी दाबतो आणि त्यानंतर आपण दुसरं मुरवणी जी देत असतो त्याच्यावरती पाणी दुसरं, तर त्या दुसऱ्या पाण्याला सुद्धा चालतं आहे। ऊस उगवायच्या अगोदर कधी तुम्ही हाणलं तरी काय अडचण नाही, कधी बी हाणा ऊस उगवायच्या अगोदर तरी चालतं आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुमचं तण व्यवस्थापन जे आहे तसं जर तुम्ही व्यवस्थित फवारणी केली, पाणी देऊन ओल्या रानामध्ये जर फवारणी व्यवस्थित चांगल्या प्रकारे जर केली, तर तुमच्या ऊस पिकामध्ये 1.5 महिना कोणत्याही प्रकारचं गवत येणार नाही। हे रुंद पानाचं गवत जे आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजे रुंद पानाचं कोणचं असू द्या ते येत नाही आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, थोडंफार शिपरूट असेल, त्यानंतर शिपरूटच्या नंतर ते बिलाईत जे आहे शेतकरी मित्रांनो, आमच्याकडे बिलाईतमध्ये काटे बोंड जे येतात किंवा पानाला काटे असतात ते बिलाईत असतं शेतकरी मित्रांनो, ते जर येत असेल तर काय करा की ॲट्रोजनसोबत कांद्यामध्ये तणनाशक जे आहे गोल, तर शेतकरी मित्रांनो गोल एक घ्या,
गोल बी काय लय महाग नाही, 10 टाक्याचं 300-350 रुपयापर्यंत भेटून जाईल कुठे बी तुम्हाला. आणि गोल जर घेतलं शेतकरी मित्रांनो, प्रति 20 लिटर म्हणजे प्रति लिटरला 20 मिली, प्रति लिटरला 1 मिली अशाप्रमाणे वापरायचं आहे. दर पंपाला 20 मिली जर वापरलं शेतकरी मित्रांनो, तर कोणत्याही प्रकारचं लांब आसन, रुंद पानाचं आसन, कोणत्याही प्रकारचं गवत उगवणार नाही. कारण की मी काय केलं आहे की आपल्या रानामध्ये बिलाईत किंवा शिपुरुट हे उगवत नाही, त्यामुळं आपण पक्षी काय केलं ह्याच्यामध्ये हे ॲट्रेजन फवारलेलं आहे. आणि जर आपल्या रानामध्ये ऊस पिकामध्ये किंवा बाजरी आसन, ज्वारी आसन, ह्यामध्ये जर तुमच्या रानामध्ये बिलाईत म्हणजे बाजरी ज्वारीमध्ये गोल जमत नाही शेतकरी मित्रांनो. पक्षी काय की ऊस पिकामध्ये का की आपण फवारलेलं नाही गोल बाजरी ज्वारीमध्ये जमतंय का नाही की हे माहीत नाही, परंतु आपण ऊस पिकामध्ये गोल औषध फवारलेलं आहे किंवा आपण चांगले त्याच्यापासून चांगल्या प्रकारे रिझल्ट घेतलेले आहेत. त्यामुळं मी सांगतोय की आपण काय करायचं आहे की जर तुमच्या रानामध्ये शिपी आसन, बिलाईत आसन हे जर जास्त प्रमाणात उगवत असन तर तुम्ही काय करा की ॲट्रेजनसोबत गोलची फवारणी करा. तुमच्या ऊस पिकामध्ये 1.5 महिना कोणत्याही प्रकारचं गवत येणार नाही. त्यानंतर आपली पाळी आसन, कोळपणे आसन हे पुढं चलत राहतं शेतकरी मित्रांनो. आणि ऊस मोठा झाल्याच्यानंतर आपला नंतर तण व्यवस्थापन करायला सोपं जातं आहे, पुन्हा काय जास्त अडचण येत नाही आहे. तर ही होती शेतकरी मित्रांनो आजची माहिती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.